नमस्कार मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डीप गळ्यामध्ये जसं की 11-12चा गळा असेल तर त्यावेळेस तुम्हाला बॅक साइडचा जो पार्ट असतो तो कसा कट करायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण डीप गळ्याचं ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग टिचिंग करतो तर त्यावेळेस कटिंग मध्ये बऱ्याच काही टिप्स आपल्याला माहिती नसतात आणि मग ज्यावेळेस ब्लाऊज आपण टीच करतो, शिवून तयार होतो आणि घालतो त्यावेळेस काय होतं, ह्या ठिकाणी आपलं बॅक साइडला ह्या ठिकाणी असं इथे रिंकल्स येतात किंवा फुगा येतो, ह्या ठिकाणी असं आडव्या रिंकल्स येतात। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, इथे आणि शोल्डर मध्ये पण आपलं काय होतं, इथे उठल्यासारखं होतं, नाहीतर मग ह्या ठिकाणी अशा पद्धतीने इथे उठल्यासारखं होतं। अजिबात शोल्डरला अगदी चिपकून आपलं शोल्डर पट्टी बसत नाही डीप गळ्यामध्ये। ओके, नॉर्मल गळ्यामध्ये मी इथे तुम्हाला सांगत नाहीये, तर डीप गळ्याचा प्रॉब्लेम सांगते। तर अशा वेळेस तुम्हाला शोल्डर मध्ये मायनस पद्धती म्हणजे मायनस करून आपल्याला पूर्ण शोल्डर मधून किती इंच मायनस करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे डीप गळ्यामध्ये। आणि त्याच पद्धतीने काय शोल्डर कटिंग करताना काही टिप्स सांगणार आहे, ट्रिक्स आहे। ती ट्रिक्स तुम्ही प्रत्येक डीप गळ्यामध्ये जरी फॉलो केली तरी पण तुमचं ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही आणि कुठेही आर्महोल मध्ये वगैरे फुगा वगैरे येणार नाही किंवा आडव्या रिंकल्स येणार नाही। तर बऱ्याच वेळा काय होतं, बॅक साइडला पण आपण ज्यावेळेस ब्लाऊज घालतो तर त्यावेळेस आता असा प्रॉब्लेम मला तर येत नाही, परंतु बऱ्याच ताईंची कमेंट असते की बॅक साइडने ज्यावेळेस आपण घालतो तर पूर्ण प्लेन असा ब्लाऊज बसतो, तर तसा बॅक साइडला न बसता जो गळ्याचा इथला भाग असतो तर तो गळ्याच्या इथून पाठीमागे थोडासा वरती जातो। तर वरती का जातो, तर त्याच्यावरती सुद्धा मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे कटिंग मध्ये। त्याचे भरपूर काही कारण आहेत, परंतु ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया। म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये सांगितलं ना सगळे प्रॉब्लेम, तर ते जास्त कन्फ्युजन होतात आणि तुम्हाला होईल की कोणती ट्रिक्स वापरावी। तर त्याच्यासाठी आपण आज म्हणजे डीप गळ्यामध्ये नक्की तुम्हाला कशी कटिंग करायची, प्रॉपर कटिंग करताना तुम्हाला कोणत्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा। आणि मी सुद्धा डीप गळ्याची कटिंग ह्याच पद्धतीने करते, माझं स्वतःचा ब्लाऊज सुद्धा मी ह्या पद्धतीने कटिंग आणि टीचिंग करते। तर तुम्हाला व्हिडिओ कुठे स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या टिप्स ह्या लक्षात येतील। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, इथे तुम्ही बघू शकता, इथे मी आज तुम्हाला ज्यावेळेस आपण डीप गळा शिवतो त्यावेळेस काय होतं मैत्रिणींनो, तर बऱ्याच वेळा काय होतं, शोल्डर आपलं हे उतरतं, तर त्याच्यासाठी आणि त्याच पद्धतीने मुंड्यामध्ये आपल्या रिंकल्स येतात। बऱ्याच वेळा मुंड्यामध्ये रिंकल्स काय येतात तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु आज कटिंग करताना आपल्याला काय बदल करायला पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ऍक्च्युली 11-12चा गळा असेल तर त्यावेळेस आपल्याला कटिंग मध्ये काय बदल केला पाहिजे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे। आणि त्याच्यानंतर पाठी मागून प्लेन असं पाठीला व्यवस्थित सरळ आपला जो ब्लाऊज घालतो त्यावेळेस बसत नाही आणि गळ्याच्या साईडनं वरच्या बाजूला असं उचलल्यासारखं होतं किंवा प्लेन सरळ बसत नाही पाठीला, तर त्यावेळेस आपल्याला उंचीने असं थोडंसं कमी वाटतं गळ्याच्या ठिकाणी। तर त्यावेळेस आपल्याला बदल काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच पद्धतीने इथे मी तुम्हाला सांगणार आहे शोल्डर मधून मायनस पद्धत कशी करायची ते 11-12च्या गळ्यामध्ये, तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे काय करणार आहोत, एक सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहोत। तर मी इथे सरळ एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे। त्याच्यानंतर आता इथे आपण 38 माप बघूया। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचे, पूर्ण उंची आपली इथे 14ची असणार आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून 15 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। सेम त्याच पद्धतीने इकडे पण 15 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। मी 15 इंचावरती मार्किंग करून ह्या बाजूला सुद्धा सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहे। सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर आता इथे आपलं शोल्डर हे किती आहे, तुमचा 38 साइज मध्ये शोल्डर किती असणार आहे ते तुम्हाला इथे बघायचं आहे। तर शोल्डर माझं इथे 15.5 इंच आहे। ओके, 15.5 इंच, तर त्याचा निम्मा किती येणार आहे माझं, तर 7.25 इंच येणार आहे। तर 7.25 इंच मी इथे घेणार आहे, निम्म घ्यायचं। ओके, लक्षात असू द्या, निम्म शोल्डर इथे मी 15.5चं निम्म घेतलं, 7.25 इंच अशा पद्धतीने 7.25 इंचावरती मार्किंग केलं। त्याच्यानंतर मुंड्याची लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे। तर मुंड्याची लाईन इथे मी घेणार आहे 6.25 इंच। तर 6.25 इंचावरती मी इकडे पण मार्किंग करणार आहे ह्या पद्धतीने। तर तुम्हाला पण 6.25 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचंय आणि सरळ लाईन एक ड्रॉ करून घेतली मी। ओके, त्याच्यानंतर आता इथे काय करायचंय, जर तुमचा 11-12चा गळा असेल तर त्यावेळेस
हे बघा 11 किंवा 12चा गळा असेल तर त्यावेळेस तुम्हाला शोल्डर मधून डायरेक्ट तुम्हाला किती 2.25 इंच किंवा 3 इंच तुम्ही मायनस करू शकता. इथे मी 2.25 इंच मायनस करणार आहे. 11-12चा गळा असेल तर 2.25 इंच मायनस करायचं, तर आपलं शोल्डर इथे किती येणार आहे 5 इंच. हे बघा अगदी परफेक्ट आपला 5 इंच शोल्डर आलाय. तर तो 5 इंच शोल्डर इथे पण मी घेणार आहे, त्याच्यामध्ये प्लस अर्धा इंच ऍड करून जसं आपण क्रॉस बॅक देतो तर तोच आपल्याला अर्धा इंच ऍड करून इथे क्रॉस बॅक द्यायचा आहे. ओके, तर जसं की तुम्ही इथे बघू शकता शोल्डर मधून तुम्हाला ह्या पद्धतीने 11-12चा गळा असेल तर तुम्ही 2.25 इंच किंवा 2.5 इंच तुम्ही मायनस करू शकता. त्याच्यानंतर आता तुमचं छातीचं मेजरमेंट किती आहे 38 आहे, तर 38चा चौथा भाग किती आहे 9.5 इंच येणार आहे. तर 9.5 इंच 11-12च्या गळ्यामध्ये आपण इथे मार्किंग करून घेऊया. ओके, आणि त्याच्यानंतर 1.5 इंच आपल्याला इथे मार्जिन ऍड करायचे. तर ज्यावेळेस आपला डीप गळा असेल त्यावेळेस हा पोर्शन जास्त होतो आपला. हा शोल्डर म्हणजे ज्यावेळेस डीप गळा शिवल्यानंतर पाठीवरती घालतो त्यावेळेस शोल्डर कव्हर करून घेत असतो, त्याच्यामुळे इथे फुगा येण्याचे चान्स असतात. म्हणून आपण इथे काय करणार आहोत, बॅक साईडचं जे कटिंग आहे ना ते आपण अर्धा इंचाने इथे कमी कट करणार आहोत. तर अशा पद्धतीने 9 इंचावरतीच मार्किंग केलं मी आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन ऍड केले, म्हणजे हे आपण अर्धा इंच मायनस केलं. त्याच्यानंतर इथे आपण घेणार आहोत आता इथे कंबर. तर कंबर इथे 7.25 इंच आहे. 7.25 इंचावरती इथे मार्किंग केलं, त्याच्यामध्ये 1.25 इंचाचा टक्स घेणार आहे मी कारण डीप गळा असल्यामुळे, आणि मग त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन ऍड करणार आहे. अशा पद्धतीने डीप गळ्यामध्ये 1.25 इंचाच मी इथे टक्स रुंदी घेतलेली आहे. तुम्हाला सुद्धा सेम तीच पद्धत वापरायची. 1.25 इंचाचा टक्स सफिशियंट होतो. त्याच्यानंतर इथे काय करायचंय, आता मेन म्हणजे इथे रिंकल्स येतात. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी रिंकल्स येतात राऊंडच्या ठिकाणी, तर तुम्हाला इथे काय करायचंय अशा पद्धतीने अर्धा इंच इथे डाऊन करायचंय, शोल्डर डाऊन करायचंय आपल्याला. ओके, आणि इथून आपण जसं बोटनेक ब्लाउज मध्ये घेतो त्याच पद्धतीने हे अर्ध्या इंचाने ह्या पद्धतीने डाऊन केलं मी आणि डायरेक्ट इथे तिरकस ही लाईन म्हणजे ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला इथून काय करायचंय, 1 इंचावरती एक मार्किंग करायचंय. 1 इंचावरती मार्किंग केल्यानंतर मुंड्याचा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, अर्धा इंच खालच्या बाजूला मार्किंग करायचंय आणि हा जो शोल्डर आहे तो अशा पद्धतीने इथून डाऊन करायचंय की जेणेकरून इथे रिंकल्स येतात ना तो इथं अशा पद्धतीने घेतल्यानंतर इथला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. त्याच्यानंतर इथे जे तुमचं ह्या राऊंड ठिकाणी अशा पद्धतीने इथे अशा पद्धतीने रिंकल्स येतात तर ते तुमचं सॉल्व्ह ह्या मार्किंग मुळे होणार आहे. ओके, तर तुम्हाला इथे समजलं असेल अशा पद्धतीने इथे जर रिंकल्स अशा पद्धतीने आडव्या अशा फुगा वगैरे येतो तर ते असं होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला इथे ही टेक्निक डीप गळ्यामध्ये वापरायची आहे. तर इथे व्यवस्थित आपण हा शेप व्यवस्थित डार्क करून घेऊया म्हणजे तुम्हाला पण समजेल. अर्धा इंचाने खालच्या बाजूने घेतलं. आता आपला इथे मुंडा राऊंड आपल्याला मोजून बघायचंय. ते मुंडा राऊंड इथे माझा 16 आहे. ओके, तर त्याचं निम्म 8 इंच घेणार आहे मी. तर 8 इंचावरती आपल्याला इथे मोजून बघायचंय. अगदी परफेक्ट आपला इथे 8 इंच यायलाच पाहिजे. तर 8 इंच एक लाईन आलेलं आहे पण अगदी सफिशियंट आहे. एक लाईनने इतकं फारसं फरक पडत नाही. तर आपलं अगदी परफेक्ट हा मुंडा राऊंड 8 इंच आलेला आहे. आता इथे आपण काय करणार आहोत, तुम्हाला इथे हे समजलंय डीप गळ्यामध्ये 11-12 असेल तर तुम्हाला ही टेक्निक वापरायची. आता तुम्ही गळा रुंदी इथे तुम्हाला शोल्डर किती ठेवायचे, शक्यतो डीप गळ्यामध्ये आपण शोल्डरची पट्टी ही कमी ठेवत असतो. तर इथे माझी शोल्डरची पट्टी 2.25 इंच येते. हे बघा अशा म्हणजे 3 इंच येते. तर 2.5 इंच किंवा सव्वा 2 इंचाची ही तयार पट्टी होणार आहे तर सफिशियंट आहे. ओके, आता बॅक साईडचा गळा इथे मला घ्यायचा आहे 11.5. तर मी किती वर मार्किंग करणार आहे 12 इंचावरती. तर 12 इंचावरती इथे मार्किंग केल्यानंतर तो शिवून आपला 11.5चा बरोबर तयार होणार आहे. त्याच्यानंतर इथून मी 3.5 इंचावरती मार्किंग केलं. बघा मैत्रिणींनो, इथे मी 2.5 इंच न घेता मी डायरेक्ट 3.5 इंचावरती मार्किंग केले. डिफरन्स किती आहे, 2.5 इंचाचं इथे मार्किंग केलेलं नाहीये. जर मी कमी 10चा गळा असेल तर जितका छातीचा चौथा भाग आहे 10चा गळा असेल 9चा गळा राहिला असता तर इथे मी 9.5 इंचाचा
छातीचा चौथा भाग घेतला असता, त्याच्यामध्ये कमी जास्त काहीच केलं नसतं. ओके, त्याच्यानंतर ही लाईन आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे. आणि इथे तुम्ही गळ्याचा शेप कोणताही देऊ शकता. इथे मी राऊंड शेप दिलेला आहे. तुम्ही इथे तुम्हाला दिसत आहे व्यवस्थित. आता बऱ्याच वेळा मैत्रिणींची कमेंट्स येते की हा भाग जो ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवून झाला की त्यावेळेस हा भाग वरच्या बाजूने जातो, तो वरच्या बाजूनेच जातो आणि हा भाग खाली येतो. तर तो का येतो? तर आपल्याला इथे काय करायचं, डीप गळ्यामध्ये किंवा तुमचा कोणताही गळा असू द्या, इथे तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचंय. ओके, तर काय करायचंय, आता हा माझा जास्त डीप गळा आहे तर इथे मी 3 लाईन हा एक्स्ट्रा घेणार आहे. 3 लाईन किती घेणार आहे? एक्स्ट्रा. आणि बऱ्याच वेळा मैत्रिणींची कमेंट्स आली की आपण हे मार्जिन घेऊन टकची सेंटर काढतो. ओके, इथून असं निम्म सेंटर काढत होतो तर हा टक जास्त फिटिंगच्या साईडला वाटतो. तर मग अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला इथून फिटिंगची लाईन सोडून आपल्याला तिथूनच फिटिंग मायनस करून आणि मग सेंटर काढायचंय. इथे मी मार्किंग केलं, त्याच्यानंतर वरच्या बाजूने 4.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. ओके, या पद्धतीने. आणि आपण टक्स किती घेतला, तर अर्ध्या इंचाला एक एक लाईन कमी. ओके, म्हणजे पाऊण इंचाचा 2 लाईन 1 इंचाला कमी, अशा पद्धतीने आपली ही टकची रुंदी असणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने. त्याच्यानंतर इथून आपल्याला ही लाईन अशी ड्रॉ करायची. बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने. आणि जर तुमचा असं करून सुद्धा जर तुमची इथे उंची ही कमी होत असेल बॅक साईडने, तर तुम्हाला इथे काय करायचं, ह्या टक्स पासून आहे ना 3 लाईन अर्धा इंच घेतलं तरी पण काहीच हरकत नाही, कारण आपण टीचिंग मार्जिन साठी जास्तच एक्स्ट्रा घेत असतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही ही पद्धत वापरू शकता. आणि इथून आपल्याला ही लाईन तिरकस जॉईंट करायची. बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्हाला ही मेथड वापरायची. जर इथे तुमचा भाग वरती होत नसेल तर तुम्हाला ही पद्धत वापरायची नाहीये. तुम्ही लक्ष देऊन बघा मी काय म्हणते तुम्हाला, तर हे वापरायचं नाही, फक्त आपल्याला इथूनच कट करायचंय. आता इथे माझा भाग कुठेही वरती होत नाही म्हणून मी इथे हा भाग जो आहे तो मी वाढवणार नाहीये. जर तुमचा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्हाला इथे हे 3 लाईनचं मार्जिन एक्स्ट्रा आहे किंवा अर्धा इंच घेतलं तरी पण काहीच हरकत नाही, तर हे वाढवून घ्यायचंय. त्याच्यानंतर इथे आपल्याला हे तिरकस असं लाईन ड्रॉ करून मग तुम्हाला कटिंग करायचंय. आता इथे मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता, हा जो पोर्शन आहे ना हा सुद्धा व्यवस्थित सफिशियंट आपला 38 मापामध्ये आलेला आहे. तर इथे आता आपण हे बॅक साईडचं संपूर्ण आपलं कटिंग झालेलं आहे. तर हे आपलं किती 38 साईजचं मेजरमेंट आहे. ओके, 38 साईज. अशा पद्धतीने आपला हा डीप गळ्याचं कटिंग आता आपण इथे करून घेऊया. तर इथे मी काय करणार आहे, माझा बॅक साईडचा पार्ट हा कमी होत नाही म्हणून मी इथूनच कट करणार आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणाहून मी हा क्रॉस अशा पद्धतीने कट करणार आहे. तुमचा जर 11-12चा गळा असेल तर तुम्ही इथे शोल्डर मायनस पद्धती तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला हे या पद्धतीने कट करायचंय. शोल्डर व्यवस्थित, मुंडा राऊंड व्यवस्थित जसं मार्किंग केलं त्या पद्धतीने आपल्याला इथे कट करायचंय. त्याच्यानंतर कट करताना तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने. आता आपलं हे शोल्डर इथे आपण बरोबर सरळ लाईन करून मग आपण मार्किंग केलं होतं. ओके, हे एक्स्ट्राचं मी कट करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता हलकसं हा उठल्यासारखं शोल्डर होतं. ओके, कधी कधी आपण अशा पद्धतीने डाऊन केल्यानंतर इथे उठल्यासारखं होतं. तर दोन्हीसाठी तुम्हाला इथे लागू पडणार आहे. तर इथे काय करायचं, सरळ ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. हे बघा, हा शोल्डर जी आहे ती सरळ अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, तुम्ही बघू शकता इथे या पद्धतीने. तर आता आपण इथे कट करणार आहोत ते इथून कट करणार आहोत.
तर मैत्रिणींनो, तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हा आपला, आता इथे आपल्याला काय करायचं, हे कट्स वगैरे पण लावून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित फिटिंगच्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. तर ह्या पद्धतीने मी कट लावून घेत आहे, म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला कट व्यवस्थित लावता येतील. तर आता मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवते. तर ज्यावेळेस आपण हा टक शिवणार मैत्रिणींनो, तुम्ही इथे बघू शकता, हा जो टक शिवल्यानंतर आपला हा जो पोर्शन आहे तो तुम्ही बघू शकता. बघा अगदी परफेक्ट आपला एका लाईनला आलेलं आहे, बरोबर. हा आता वरती वाटतोय, परंतु ज्यावेळेस आपण हा टक शिवणार त्यावेळेस तो बरोबर राऊंड मध्ये येणार, म्हणजे अगदी सरळ येणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी स्केल पण ठेवून दाखवते. तर अगदी सरळ आलेला आहे. हे बघा, या पद्धतीने आपलं हे बॅक साईडचं पार्ट आपला तयार होणार आहे टक शिवल्यानंतर. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला बॅक साईडचं पार्ट तुम्हाला कट करायचं आहे. तर तुम्हाला इथे व्हिडिओ समजला असेल. आता फ्रंट साईडची पण कटिंग तुम्हाला ह्याच पद्धतीने करायची, परंतु फ्रंट साईडची कटिंग करताना तुम्हाला काय करायचंय, जो आपला चौथा भाग आहे छातीचा त्याच्यानुसारच आपल्याला कटिंग करायची. तर त्याच्यानुसारच कटिंग करायची. त्याच्यामध्ये जिथे आपण इथे तुम्ही बघू शकता, हा जो पार्ट आहे तो आपण इथे अर्धा इंच मायनस करून घेतला होता. तर फ्रंट पार्ट मध्ये आपण अर्धा इंच मायनस करणार नाहीत. तर तो अर्धा इंच मायनस करायचा नाही, तो 9.5 इंच यायला पाहिजे. परंतु शोल्डर पण पट्टी आपली तितकीच यायला पाहिजे. परंतु आपलं जे राऊंड आहे, मुंडा राऊंड, तो आपला इथे 8 इंचच यायला पाहिजे. ह्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करायची. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. तर इथे डीप गळ्यामध्ये कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला समजलं असेल. आणि रिंकल्स पण इथे मुंड्यामध्ये येतात, इथे उठल्यासारखं होतं किंवा या ठिकाणी उठल्यासारखं होतं, अगदी तरबून राहतं आणि व्यवस्थित चिपकून शोल्डरला बसत नाही. त्यावेळेस तुम्हाला शोल्डरमध्ये काय बदल करायचे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता. तर आजच्यासाठी इतकंच. परत तुम्हाला काही शंका असतील तर नेक्स्ट मला कमेंट्स करा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी समजावून सांगेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.